हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आपण इयत्ता 6वी सामान्य विज्ञान या पाठ्यपुस्तकामधील 4था घटक शिकणार आहोत. त्याचं नाव आहे आपत्ती व्यवस्थापन. तर यामध्ये आपल्याला प्रथम सांगा पाहू हे इथे 4 प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्या आधी चित्र दिलेले आहेत. चित्र काय आहेत तर सभोवताली घडणारे प्रसंग. सभोवताली घडणारे प्रसंग आपल्याला इथं 6 दिलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रथम आहे तो भूकंप, त्याच्यानंतर उन्हाळा जाणवतो आपल्याला पूर्ण भयानक, त्याच्यानंतर अतिवृष्टी, त्याच्यानंतर आग लागणे, बनवे पेटतात जंगलामध्ये, त्याच्यानंतर वादळ आणि ज्वालामुखी उद्भवतो, ते प्रसंग आहेत. प्रथम आपल्याला हाच प्रश्न विचारलेला आहे की चित्रात तुम्हाला कोणते प्रसंग दिसतात. तर ते आता आपण पाहिलं. या प्रसंगात तुम्ही काय केले असते? हे प्रसंग तुम्हाला अनुभवले असले तुम्ही, किंवा तुमच्यापुढे या आपत्ती आल्या तर तुम्ही त्यामध्ये काय केले असते हे तुम्हाला सांगायचे आहे. तिसरा प्रश्न आहे की तुम्ही स्वतः कधी हे प्रसंग अनुभवले आहेत का? तर अनुभवले असतील हो किंवा नाही यामध्ये उत्तर अपेक्षित आहे. चौथा प्रश्न आहे तो हे प्रसंग का उद्भवतात? हे प्रसंग का उद्भवतात? तर निसर्गामध्ये विविध प्रकारचे बदल होत असतात, त्याच्यामुळे हे प्रसंग उद्भवतात. हे आपण इथं बघू शकतो. त्याच्यामध्ये प्रथम आपल्याला एक पॉईंट दिलेला आहे, तो म्हणजे काय आहे? आपत्ती. काय आहे? आपत्ती व्यवस्थापन. आपत्तीच काय दिलेलं आहे? 4.2 मध्ये एक चित्र आहे, किल्लारी भूकंप. म्हणजे प्रथम पॉईंट आहे 1993 मध्ये लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात तीव्र भूकंप झाल्यामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. जुलै 2005 आठवला की आजही मुंबईकरांच्या अंगावर काटा उभा राहतो, कारण त्यावेळी मुसळधार पावसाने खूप लोकांचे बळी गेले. इथं 2 प्रसंग आपल्याला सांगितलेले आहेत. प्रथम आहे तो 1993 मध्ये लातूर जिल्ह्यात किल्लारी परिसरात काय झालेलं? तीव्र भूकंप झाल्यामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. हे 4.2 मध्ये ह्याच भूकंपाचे चित्र आपल्याला इथं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये परत जुलै 2005 मुंबईमध्ये काय झालेलं? मुसळधार पावसाने खूप लोकांचे बळी गेलेले. त्याच्यानंतर तिसरा पण आहे जुलै 2014 मध्ये काय झालेलं? परत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव दरड कोसळल्याने डोळ्यांदेखील उद्ध्वस्त झाले. तेथील डोंगरकडा कोसळल्याने माती दगड यांच्या ढिगाऱ्याखाली अनेक माणसे गाडली गेली व मृत्युमुखी पडली. 4.3 आपल्याला चित्र दिलेलं आहे बघा. माळीण गावची दुर्घटना कशी झालेली त्यांपैकी दिलेली आहे. तिथं शाळा पण दिसत आहे बघा, आणि पूर्ण गाव उद्ध्वस्त झालं. तो कोणतं साल होतं? 2014 जुलै. म्हणजे त्याच्यानंतर नोव्हेंबर 2015 मध्ये तामिळनाडू झालेल्या अतिवृष्टीने पावसाने अनेक लोक मृत्युमुखी पडले. म्हणजे नोव्हेंबर 2015 मध्ये तामिळनाडूत काय झालेलं? अतिवृष्टी झालेली, आणि तिथं पण काय झालेलं? अनेक लोक मृत्युमुखी पडलेले. त्याच्यानंतर आपल्याला आपत्ती म्हणजे काय ही व्याख्या आहे. आपत्ती म्हणजे नक्की काय? आपत्ती कशामुळे येते? म्हणजे आपत्ती आपण म्हणतो, पण आपत्ती म्हणजे काय असतं? हे अचानक उद्भवणाऱ्या संकटांमुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते, अशा संकटांना आपत्ती म्हणतात. ही काय झाली? आपत्तीची व्याख्या झाली. त्याच्यानंतर जरा डोके चालवा. जरा डोके चालवामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? शाळेत येताना किंवा शाळेत असताना तुमच्यावर कोणकोणत्या आपत्ती येऊ शकतात? जर तुम्ही शाळेत जात असाल किंवा शाळेत असाल तर तुमच्यावर कोणकोणत्या आपत्ती येऊ शकतात? तर आपण शाळेत जात असताना कधी अचानक भूकंप येऊ शकतो, महापूर आला असला तर महापूर पण येऊ शकतो, किंवा अचानक मुसळधार पाऊस पण येऊ शकतो, त्याच्यानंतर वादळ येऊ शकतो. ह्या आपत्ती शाळेत जात असताना येऊ शकतात. किंवा शाळेत असताना काय येऊ शकतात? तर शाळेत असताना भूकंप येऊ शकतो,
किंवा आग लागू शकते, मुसळधार पाऊस पण येऊ शकतो, अतिवृष्टी होऊ शकते. ह्या आपत्ती काय होत असतात, शाळेत किंवा शाळेत असताना येऊ शकतात. प्रश्न क्रमांक 2 काय आहे डोके चालवामध्ये, या आपत्तीचे निवारण करण्यासाठी काय करावे असे तुम्हाला वाटते? या आपत्तीचे निवारण करण्यासाठी आपण जर भूकंप जर आला तर तुम्हाला माहिती आहे दरवाजाच्या तिथं उभं राहायचं, किंवा पाऊस आला तर झाडाखाली उभं न राहता एखाद्या म्हणजे निवासस्थानी व्यवस्थित उभं राहायचं, झाडाखाली उभं राहायचं नाही. असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण आपत्तीचे निवारण करू शकतो, आपत्ती जशी असेल तशाप्रमाणे. त्याच्यानंतर परत एक पॉईंट दिलेला आहे बघा, प्रश्न विचारलेला आहे, आपत्ती कशामुळे येतात, कशा असतात? तर आपत्ती कशामुळे येतात, कशा असतात हे आपल्याला बघायचं आहे. 7 पॉईंट दिलेले आहेत, आपत्ती कशामुळे येतात आणि कशा असतात. कशामुळे येतात? फर्स्ट पॉईंट आहे अतिवृष्टीमुळे येणारा महापूर. दुसरा पॉईंट आहे भूकंप, विजांचे कोसळणे, ज्वालामुखी इत्यादी. तिसरा आहे जंगलांना अचानक लागणारी आग. काय आहे? जंगलांना अचानक लागणारी आग. त्याच्यानंतर चौथा आहे वाढत्या लोकसंख्येमुळे छोट्या प्रदेशांत लोकांची गर्दी एकवटल्याने वाढलेल्या धोक्याची तीव्रता. त्याच्यानंतर 5 आहे बेसुमार प्रमाणात होणारी बांधकामे. त्याच्यानंतर 6 पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल. 7 आहे दहशतवाद, जंगल, गुन्हेगारी यांतून बॉम्बस्फोट, हल्ले, आगी, अपघात इत्यादी. हे काय आहेत? पूर्णपणे आपत्ती. आणि आपत्ती कशामुळे येतात? अतिवृष्टीमुळे येऊ शकतो महापूर, त्याच्यानंतर येणारा महापूर, भूकंप, विजेचा कोसळणे, ज्वालामुखी इत्यादी. त्याच्यानंतर जंगलात अचानक आग लागते, वाढत्या लोकसंख्येमुळे काय होतं, छोट्या प्रदेशातील लोकांची गर्दी एकवटल्याने काय होतं, धोक्याची तीव्रता वाढते. त्याच्यानंतर बेसुमार प्रमाणात होणारी बांधकामे, अतिशय बेसुमार प्रमाणात बांधकामे होतात, शहरीकरण वाढलेलं आहे त्याच्यानंतर पर्यावरणाचा ढासळता चाललेला समतोल. पर्यावरणाचा ढासळता चालणारा समतोल म्हणजे लोकसंख्या वाढ, त्याच्यानंतर विविध प्रदूषण, जलप्रदूषण, हवा प्रदूषण, त्याच्यामुळं पर्यावरणाचा काय चाललेला आहे, समतोल ढासळत चाललेला आहे. त्याच्यानंतर दहशतवाद, जंगल, गुन्हेगारी यांतून बॉम्बस्फोट, हल्ले, आगी, अपघात इत्यादी. त्याच्यानंतर आपत्तीचे मानवनिर्मित व नैसर्गिक हे मुख्य 2 प्रकार आहेत. तुम्हाला प्रश्न एक्झाममध्ये विचारू शकतात की आपत्तीचे टिंबटिंब व टिंबटिंब हे 2 मुख्य प्रकार आहेत. तर तुम्ही लिहू शकता मानवनिर्मित व नैसर्गिक. जर तुम्हाला रिकाम्या जागेला प्रश्न येऊ शकतो. काय आहेत? मानवनिर्मित आणि नैसर्गिक हे 2 प्रकार आहेत. त्याच्यानंतर इथं आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, मानवनिर्मित आपत्ती आणि नैसर्गिक आपत्ती. त्याच्या आधी आपल्याला काय दिलेलं आहे ते आपण बघूयात. आग, भूकंप, रासायनिक वायू गळती, वादळ, महापूर, सुनामी, बॉम्बस्फोट इत्यादी, इमारत कोसळणे, पूर, दरड कोसळणे, मोटार अपघात, युद्धे, वणवा या आपत्तींचे मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्ती असे वर्गीकरण करा. तर इथं चौकोन दिलेला आहे. फर्स्ट कॉलममध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? मानवनिर्मित आपत्ती, त्याच्यानंतर नैसर्गिक आपत्ती. प्रथम आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे आगीमध्ये काय दिलेलं आहे? मानवनिर्मित आपत्तीमध्ये आग दिलेली आहे आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये भूकंप दिलेला आहे. मग आता रासायनिक वायू गळती मानवनिर्मित आपत्तीमध्ये येणार का नैसर्गिक आपत्तीमध्ये येणार? रासायनिक वायू गळती हे मानवनिर्मित आपत्तीमध्ये येऊ शकतं. त्याच्यानंतर वादळ हे नैसर्गिक आलेलं आहे. महापूर हा पण नैसर्गिक आहे. सुनामी पण नैसर्गिक आहे. बॉम्बस्फोट हा मानवनिर्मित आहे. इमारत कोसळणे हे मानवनिर्मित आहे. पूर हे नैसर्गिक, दरड कोसळणे हे पण नैसर्गिक आहे. मोटार अपघात हे मानवनिर्मित आहेत.
युद्धे हे मानवनिर्मित आहेत. वणवा हे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असू शकतं. कधीकधी लोकांच्या म्हणजे चुकीमुळे वणवा लागू शकतो किंवा मानवनिर्मित पण जंगले झाडांना झाडे घासून अतिउष्णतेमुळे वणवा लागू शकतो. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट काय आहे तर भूकंप. भूकंपामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला बघा. भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते. त्याची परिणती भूकंप लाटांमध्ये होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागात हालचाल होते. त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा पडणे अशा घटना घडतात. अशी भूकवचामध्ये कंपने होणे यालाच भूकंप असे म्हणतात. यालाच काय म्हणतात? भूकंप असे म्हणतात. काय होतं? भूगर्भातील हालचालींमुळे काय होत असते? प्रचंड प्रमाणात उष्णतेचे उत्सर्जन होते आणि त्याची परिणती भूकंप लाटांमध्ये होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागात हालचाल होते. त्यामुळे आपल्याला जमीन थरथरणारी दिसते किंवा हलल्यासारखी दिसते आणि जमिनीला काय होतात? भेगा पडतात. अशा घटना घडत असतात. म्हणजे काही ठिकाणी घडतात, काही ठिकाणी भूकंपाची तीव्रता जास्त असते, काही ठिकाणी नसते. अशी भूकवचामध्ये कंपने होणे यालाच भूकंप म्हणतात. भूकंपासाठी अन्य कारणांबरोबरच मोठी धरणे व खाणकाम ही प्रमुख मानवी कारणे आहेत असे मानले जाते. भूकंप होण्याची प्रमुख कारणे काय आहेत तर भूकंपासाठी अन्य कारणांबरोबरच मोठी धरणे बांधणे किंवा खाणकाम याच्यामुळं काय होतं? भूकंप होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यानंतर भूकंपाचे परिणाम काय आहेत हे आपण जाणून घेऊयात. भूकंपाचे परिणाम बांधकामे, पूल, रस्ते, लोहमार्ग उद्ध्वस्त होतात. खूप प्रमाणात बांधकामे उद्ध्वस्त होतात. मोठमोठ्या बिल्डिंग्स पडतात, पूल पडतात, रस्त्यांना छिद्रा पडतात, लोहमार्ग उद्ध्वस्त होतात. त्याच्यानंतर नद्यांच्या प्रवाहांची दिशा बदलते. नद्यांच्या प्रवाहांची दिशाही बदलू शकते. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी ही भूकंपामुळे होते. हे काय आहेत? भूकंपाचे परिणाम आहेत. भूकंप म्हणजे काय व भूकंपाचे परिणाम लिहा. तर हे तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर महापूर हा दुसरा पॉईंट आहे. काय आहे? महापूर. एक मिनिट. महापूर ही संपूर्ण जगात वारंवार उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती आहे. अतिवृष्टीमुळे एकाच ठिकाणी अधिक प्रमाणात जमा होणारे पाणी नदीच्या पात्राबाहेर जाते तेव्हा पुराचे संकट ओढवते. बेसुमार पाऊस झाला की मोठ्या शहरातील पाणी निचरा करणारी व्यवस्था अपुरी पडते. त्यामुळे गटारे तुंबतात, पाणी रस्त्यावर पसरते आणि आसपासच्या परिसरात व घरातही शिरते. महापूर कशामुळे येतो तर हे आपल्याला इथं सांगितलेलं आहे. महापूर ही संपूर्ण जगात वारंवार उद्भवणारी काय आहे? नैसर्गिक आपत्ती आहे. नैसर्गिक आपत्ती आहे. अतिवृष्टीमुळे एकाच ठिकाणी अधिक प्रमाणात जमा होणारे पाणी नदीच्या पात्राबाहेर जात असते आणि तेव्हा काय होते? पुराचे संकट ओढवते. बेसुमार जास्त पाऊस झाला की मोठमोठ्या शहरांतील पाणी निचरा करणारी व्यवस्था अपुरी पडते. त्यामुळे गटारे काय होतात? तुंबतात, पाणी रस्त्यावर पसरते आणि आसपासच्या परिसरातील घरातही शिरते. इथं महापुराचे आपल्याला चित्रही दाखवलेले आहे. 4.4 महापुराचे परिणाम काय आहेत? आपण आता भूकंपाचे परिणाम पाहिले, तसेच महापुराचेही परिणाम आहेत. प्रत्येक आपत्तीचे परिणाम आपल्याला इथं बघायला भेटणार आहेत. काय परिणाम होतात ते. महापुराचे परिणाम: मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते, जमिनीची धूप होते, त्याच्यानंतर पिकांचे अमाप नुकसान होते, पूर ओसरल्यानंतरही आजार, रोगराई यांमुळे लोकांचे आरोग्य खालावते. हे महापुराचे काय आहेत? परिणाम आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघूयात वादळ
हे पण नैसर्गिक आपत्तीमध्येच आहे. वादळे हवेत निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे पट्टे आणि त्यामुळे हवामानात होणारे बदलांमुळे वेगाने वारे वाहू लागतात आणि वादळे निर्माण होतात. इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे, वादळ कसं निर्माण होतं हे आपल्याला इथं बघायचं आहे. हवेत निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे पट्टे आणि त्यामुळे काय होतात, हवामानात होणाऱ्या बदलांमुळे वेगाने वारे वाहू लागतात आणि त्याच्यामुळे काय होते, वादळ हे निर्माण होते. वादळाचे परिणाम काय आहेत? वादळग्रस्त प्रदेशांचे अमाप नुकसान होते. जिथं वादळग्रस्त प्रदेश असतो, कोकणपट्टी वगैरे, तिथं वादळाचे प्रमाण जास्त असते. जीवित व मालमत्ता यांची प्रचंड हानी होते. जीवित आणि मालमत्तेची पण प्रचंड हानी होते. त्याच्यानंतर वीज पुरवठा खंडित होते. खूप ठिकाणी विजेचे खांब पडतात. असे अनेक विजेचे संकट आपल्याला ह्या वादळामुळे दिसून येतात. दळणवळण यंत्रणा खंडित होते. आपल्याला दळणवळण यंत्रणा खंडित का होते, तर आपल्याला ह्या वादळामुळे कुठेही बाहेर जाता येत नाही. त्याच्यामुळे दळणवळण व्यवस्था ही काय होते, खंडित होत असते. त्याच्यानंतर काय आहे, वणवा पण ही काय आहे, एक आपत्ती आहे. चित्रामध्ये बघा 4.5 मध्ये वादळाचं आपल्याला चित्र दिलेले आहे आणि 4.6 मध्ये वणवा कसा लागतो, तर जंगलात बऱ्यापैकी उष्णतेचं प्रमाण जास्त झालं तर वणवा हा लागतो. इथं आपल्याला वणवा काय दिलेला आहे, वणवा म्हणजे जंगल, कुरणे किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक अथवा अनैसर्गिक कारणांमुळे लागलेली नियंत्रित आग होय. वणवा पसरण्याचा वेग प्रचंड असतो. वणवा म्हणजे काय, तर वणवा कुठं लागतो, जंगले, कुरणे, गवताळ प्रदेशात, तिथं काय असतो, जास्त प्रमाणात वणवा लागण्याची शक्यता असते. नैसर्गिक अथवा अनैसर्गिक कारणांमुळे, बघा इथं मी मागे पण सांगितलं, नैसर्गिक असू शकते आग किंवा अनैसर्गिकपणे पण वणवा हा लागू शकतो. नैसर्गिक का, तर झाडांचे घर्षण, अतिउष्णता. अनैसर्गिकमुळे म्हणजे मानवाची काही चुकीमुळे मानवाच्या लागू शकतो. आणि ती आग काय असते, अनियंत्रित असते, म्हणजे त्याच्यावर नियंत्रण करू शकत नाही आपण. म्हणजे बऱ्याच आपल्याला त्याच्यावर उपाय करायला लागतात, तेव्हा ती आग नियंत्रित होऊ शकते. वणवा पसरण्याचा वेग प्रचंड असतो. खूप मोठ्या प्रमाणात पसरत जातो तो. वणव्याचे दुष्परिणाम काय होतात, तर नैसर्गिक साधनसंपत्तीचे प्रचंड नुकसान होते. म्हणजे जंगले नष्ट होतात, प्राण्यांची हानी होते. त्याच्यानंतर हवा प्रदूषित होते. याच्यामुळे काय होतात, हवा ही प्रदूषित होते. इथं आपल्याला सांगा पाहू मध्ये काय दिलेलं आहे, तुमच्या वर्गात सध्या किती विद्यार्थी आहेत, तुम्ही सांगायचे आहेत. सध्या आहेत त्यापेक्षा 5 पट विद्यार्थी एकाच वर्गात बसले तर काय होईल, तर तिथं गर्दी होईल. अत्यंत गर्दीच्या ठिकाणी तुम्हाला कोणती दुर्घटना घडू शकेल असे वाटते? गर्दीच्या ठिकाणी काय होऊ शकतं, अतिकोंडी होऊ शकते. त्याच्यानंतर भरपूर असे रोगराई पसरू शकतात, असं होऊ शकतं. त्याच्यानंतर आपत्ती व्यवस्थापन. आता मेन पॉईंट आहे बघा आपला, आपत्ती व्यवस्थापन. लोकसहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यांचे नाते फार जवळचे आहे. आपत्ती टाळणे, आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय. आपत्ती व्यवस्थापनाची व्याख्या काय आहे, तर लोकसहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यांचे फार जवळचे नाते आहे. आपत्ती टाळणे, आपत्तीचा तोंड देण्याची योजना करणे व त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाय म्हणून आपत्कालीन नियोजन व व्यवस्थापनाची जास्त गरज असते. त्याच्यानंतर कोण काय करते मध्ये आपल्याला एक पॉईंट दिलेला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेचे 2005 मध्ये स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याची काय आहे, एक व्यवस्थापन
प्राधिकरण संस्था 2005 साली स्थापना करण्यात आहे. ती काय करते, आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत नियोजन करण्याचे काम ही संस्था करत असते. त्याच्यानंतर आपल्याला पुढे एक दिलेलं आहे, हे नेहमी लक्षात ठेवा, आपत्ती काळात एकमेकांना मदत व सहकार्य करणे ही आपली सर्वांची नैसर्गिक जबाबदारी आहे. त्याच्यानंतर इथं आपत्ती व्यवस्थापनासाठी संपर्क साधा हे पण दिलेलं आहे. पोलीस, आपल्याला जर इमर्जन्सीमध्ये पोलिसांना गरज वाटली तरच 100 नंबर डायल केल्यानंतर आपण पोलीस खात्यात कॉल लावू शकतो. त्याच्यानंतर अग्निशामक दलमध्ये 101 डायल केल्यानंतर अग्निशामक दलाला फोन लागू शकतो. त्याच्यानंतर रुग्णवाहिका म्हणजे ॲम्ब्युलन्स आपण 102 नंबरवर क्लिक करून आपण ॲम्ब्युलन्स बोलू शकतो. आपत्ती नियंत्रण कक्ष 108 नंबर डायल केल्यानंतर लागू शकतो. हे पण तुम्हाला प्रश्न एक्झामला येऊ शकतात. त्याच्यानंतर उपाययोजना आपण काय केलेल्या पाहिजेत बघा. उपाययोजना मानवनिर्मित व निसर्गनिर्मित आपत्ती उद्भवण्यापूर्वी व उद्भवल्यास आपण काय दक्षता घ्यायला हवी हे पाहू. तर आपण मानवनिर्मित व नैसर्गिक निर्मित आपत्ती उद्भवण्यापूर्वी किंवा उद्भवल्यास आपण काय दक्षता घ्यायला हवी हे आपण इथं बघणार आहोत. प्रथम काय दिलेलं आहे, रेडिओ TV-वरील बातम्यांकडे सतत लक्ष ठेवा. रेडिओ किंवा TV असेल तर त्यांच्या बातम्या ऐकाव्यात किंवा सतत लक्ष ठेवावे. त्याच्यामुळे आपल्याला कोणत्या प्रदेशात काय झालेलं आहे किंवा कुठं वादळग्रस्त किंवा पूरग्रस्त परिस्थिती तयार झालेली आहे याच्यावरून आपल्याला समजत असतं. बॅटरीवर चालणारा रेडिओ मोबाईल वापरावा. बॅटरीवर चालतो तो काय वापरावा, रेडिओ किंवा मोबाईल वापरावा. हवामान खात्याने दिलेल्या सूचना काळजीपूर्वक ऐकाव्यात. हवामान खात्याने दिलेल्या सूचना काळजीपूर्वक ऐकाव्यात. हवामान खात्याचा अंदाज हा बरोबर असतो. www.imd.government.in या वेबसाईटचा वापर करा. त्याच्यानंतर 5 नंबरचा ढगफुटी अथवा अतिवृष्टीमुळे डोंगर उतार दरडी कोसळतात, टेकड्या डोंगर खचतात आणि खाली येतात. अशा वेळी आश्रयासाठी डोंगर पायथ्याशी थांबू नका. त्याच्यानंतर नदीला पूर आला की नदीकाठच्या परिसरात घरात न थांबता अन्यत्र सुरक्षित जागी आसरा घ्या. शक्यतोवर उंचावर थांबा. वाहत्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नका किंवा वाहन पुढे नेऊ नका. त्याच्यानंतर भूकंपामध्ये रस्ते दुभंगतात, जमिनीला भेगा पडतात, रेल्वेचे रूळ उघडले जातात, त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. पुढचा मार्ग व्यवस्थित असल्याची खात्री करा. 8 मध्ये काय दिलेलं आहे, मदत केंद्र किंवा छावणीचा आसरा घ्या जेणेकरून औषधे, अन्नाची पाकिटे, पाणी, प्रथमोपचार इत्यादी मदत लवकर मिळू शकते. 9 नंबरचं काय दिलेलं आहे, आगीपासून वाचण्यासाठी शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्थानक या ठिकाणी अग्निशामक नळकांडे वापरा. इथं आपल्याला याची चित्र पण दिलेले आहेत. 4.7 मध्ये उपाययोजना आपण कोणत्या परिस्थितीत काय केले पाहिजे हे दिलेलं आहे. प्रथम उपचार काय केले पाहिजे, आपण दररोजच्या जीवनात आपल्याला अनेक आपत्तींना सामोरे जावे लागते. काही आपत्ती लहान तर काही मोठ्या असतात. अचानक उद्भवलेल्या आपत्तींवर वैद्यकीय उपचार मिळवण्यापूर्वी तात्काळ उपाययोजना गरजेचे असते. तर आपण नेक्स्ट पार्ट
दुसऱ्या नंतर बघूयात. थँक्यू.